हाय नमस्कार. चला आज आम्ही मोठ्याला चाललेलो आहेत. ही आमची सासूबाई आणि ही आमची चिल्लर पार्टी. लाडू हाय कर, लाडू हाय कर, इकडं हाय कर, पप्पाचं पण घे ना. हाय कर, हाय कर. पप्पाचा आणि ही आमचे पप्पा गाडी चालली तिथं. तर चला आता तुम्हाला दाखवतो थोडं शॉर्ट आहे मोठ्याला कोणत्या रस्त्याने चाललेलो आहे. आता आम्ही चाललेलो आहे मोठा देवीला. तर हा रस्ता पाथडी रस्ता आहे. तर हे पहा शेवगाव मधलं पाथडी रस्त्याला जातानाचं वातावरण खूप छानसं वातावरण आहे. तर इकडं असे केळीवले वगैरे लावतात. शेवगाव पण खूप मोठं झालेलं आहे आता. पहिलं खूप छोटं होतं, आता लांब लांबपर्यंत गेलेलं आहे. तर इथं कॉलेज आहे. इकडं रस्ता कुठला आहे? आटेगाव. आता हा आहे आटगाव रोड आणि इकडे जाणार आहोत आपण. तर तो मोठ्याचा रोड. इथं वधवाचं दुकान होणार आहे. ही पहा, ही जी मोठी बिल्डिंग दिसते तुम्हाला तर ती आहे वधवा दुकान. इथं वधवाची दुकान होणार आहे. तर एवढी मोठी बिल्डिंग आहे, खूप मोठी आहे. आता आम्ही हायवेला लागलेलो आहे शेवगावच्या बाहेर. तर हे पहा शेवगावच्या बाहेरचा रस्ता असा आहे. मस्त छान बनवला आहे. मस्त हवा वगैरे सुटली छान छान. तर आता आपण शेवगावच्या बाहेर निघलेलो आहे. तर आता आपण चाललेलो आहे मोठ्या देवीला दर्शनासाठी. बांधकाम चालू आहे. का कोणी इकडं हा हे इकडं तुला अशा रस्ता येईल राहत राहते. सकाळी सकाळी फ्री व्यायाम असतो. बीजी काय कोणी आलंच नाही पाहिजे असं दाखवायचं. यासाठी मी पुढे पाहिजेत बसायला. बस नाही पोर माझं बस लाडू बाळ दादा जा मग काकी सोबत दादा इकडे. तर आता आम्ही अमरापूरच्या पुढं आलेलो आहे आणि आता पुढं अजून एक गाव जायचं. आपण साकेगावला आलेलो आहे. तर हे आहे साकेगाव. तर आमच्या गावाकडले तुम्हाला गाव माहीत नसेल कदाचित. तर आमच्या गावाकडे छोटे छोटे गाव आहेत. मस्त छानचं वातावरण. खेडेगावातले लोक साधे भोळे राहणीमान मस्त माणुसकीचे. आपल्या गाडी आता आपण पाथडीमध्ये आलेलो आहोत. तर ही आहे पाथडी. पाथडीमध्ये खूप गर्दी असते बरं. कुणी जर पाथडीमधलं जर असेल तर नक्की आम्हाला हाय करा आणि लाईक पण करा. पाथडी पण खूप मोठी आहे. आणि हे आमचे निजवे साहेब आहेत बरं.
गाडी चालवतात बरं. हे खूप हुशार आहे बरं बँकेमध्ये. शाळेतो पण खूप हुशार आहे. शाळेत अभ्यास करतो मस्त छान छान. आणि हा आमचा तनुज आहे बरं. तनुज पण खूप हुशार आहे. आता आपण बीड रोडला हायवेला टर्न घेतलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहे. हाय, हाव आर यू? आय एम फाईन. मी तनुज आहे, तनुज. तू पुढे बस ना. ए दादा मम्मी लिहून पुढून तुझा माग. राहू दे, राहू दे. काय मस्त शिवाजी महाराजचं मंदिर ते. हनुमान. हनुमानचं जे मंदिर आहे. श्रीराम जय राम जय जय राम. कोण देतं भाव वाढत येतं. आम्ही राहतून का नाही राहतून गावाकडून घर बांधून काय करतो आम्हाला नुसतं पैसे घालून. कोकणात जायचं असेल तरच बांधा मग तुम्ही कारण काय पैसे घालून. कोकणात बांधू. आता इथून भिकारी काय नको चला नको नको. अरे भाई इथलाच आहे मी पातळीचा. हा नाही आम्ही किती गेला घेऊ काय घ्यायचं तर. उल्लू पण आहे का माझ्या पडा माझ्या आता असे उल्लू पण देतो ना ते. नाही असं म्हणतो कोणी म्हणतो अरे आम्ही तर लगेच बाबा आम्ही कधी येतो तर आम्हाला काय बोलले. म्हणजे गाडी चालून देत नाही ते. हा गाडी जाऊ दे नाही पुढे टेकी देत असे पुढे. आणि लगेच गाडी मागं गाडी चालली तिथं लगेच गाडी घेऊन येते मोटरसायकल मागून. नाही तर लगेच फोन करून सांगते ही गाडी आली बरं का. या गाडीत आम्ही पुस्तक टाकले बरं का. मग तिला घरून त्याची चापला आपली बस ठेवायला लावा. त्याला कॅशेट घ्यायला लावा. फोटो घ्यायला लावा. वर डायरेक्ट वर जाऊची वर आहे. आणि मग बोलायचं असं बोलायचं. आणि नाही जर आपण पैसे बिशे काही दिले नाही का लगेच वापस घेते ते. हा हा का तू तुम्ही जर का याला गेले सीझन मध्ये त्या याच्यामध्ये घट मारित. हा ते लोकच परेशान असते. बोला ना. याच्यात कटक तुमचे काही टूल लागेल असतं. दादा माग डोकी तू मागच पुढं त्याने बसून दिलं मला. यांना काही पैसे त्यात काही नसतं. जाते देवाच्या ह्याच्यात. पण देवाची खाली जाते नाही. हे पगार बिगार घेते ते चांगले फुल. अशी करायचं म्हणलं पगार असतो. मग काय एका फुकट थोडे देते इथं कामाला पैसे. पैसे त्यांचंच काढतो. पण जा ना. सुरू झाली वाटतंय ना.
किती वाटतं लोकांना. आता बंद करू का? इथं विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. उडी मारी लढेव काय पुढे या पप्पा पुढे घ्या बसले कोण हाराला का काय बिचारेच ते तर चुकलं असं ते दोन चार ते सगळं असं ते देणार रे
बाई वांडरलं एक बायाला तर भिली तिथं ती हा का हा आता लिंबरी बसलं रे चल इकडे बघ तिकडे लाडू काय लाडू दाखल लाडू तिकडे लाडू लाडू पकड लाडू तिकडे झाडावर काय ते तिकडे लिंब झाड बघू काय बघितलं का आवाज येतो ना? गाडी पण खाली नाही माळो आय माळे भूप भूप कच होतं वांडे कच वांडे पळत होतं भूर 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 भूर. ते बसले गावाय गेलं भूर. कसं होतं माकड बंदर बंदर